मॅडम काही प्रॉब्लेम आहे का? सर प्रॉब्लेम असा नाहीये, पण या लहान मुलाच्या जबाबदारी पत्रावर सही करायला कोणी नसल्याने आम्ही काय करावं हा प्रश्न पडलाय. बाळा, काय झाले तुला? मला कॅन्सरचा आजार आहे आणि मी अनाथ असल्यामुळं आई बाबा सही करायला नाहीत. मॅडम, आता या मुलाची ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. आम्हालाच प्रश्न पडला की आता काय करावं. आम्ही सही केली तर चालेल का? तशी अडचण काहीच नाहीये, तुम्ही कराल का सही? हो, एखाद्याचा जीव वाचणार असेल ना तर काहीच हरकत नाही. ठीक आहे, बाळा दे कागदपत्र. सर हां. इथे आणि इथे एक सही कर. थँक्यू काका. बोलायचं. मोठे बापा डोळे बंद. मोठी मा बंद डोळे. माझी तारीख चुकली. काय सांगतेस तू? अगं मला काय करू आणि काय नको असं झालंय खरंच. कदम सर, डॉक्टर तुम्ही आता काळजीच सोडा या ठिकाणी. तुम्ही जे जे सांगाल ना ते सगळं ते ऐकणार आणि मी पत्ते पाळणार. हे बघा, तुम्ही प्रेग्नंट नाहीये. दोन. आमचं चुकलं. नको त्या व्यक्तीकडून आम्ही नको ते अपेक्षा करत आलो. रुपाली तू आज जा. काय माझच ठेवा तिला. अरे तू इकडे. हो स्वप्नील काका, मी फ्रेंड बरोबर खेळायला गेलो आणि तिकडून डायरेक्ट इकडे आलो. काका, आणि मी लहान असताना मला माझ्या माने काकीच्या हातात दिलं होतं ना. हो, आणि मी सुद्धा तुझी आई आहे असं सांगितलं होतं. अमोल बाळा, तू खरंच मला माफ केलंस? हो मोठी मा, मी तुला कधीच माफ केलंय. मोठी मा. अमोल, अरे तुम्ही दोघांनी मिळून हा निर्णय जो घेतला तो लय भारी निर्णय घेतलाय बरं का. खरंच घरात अमोल तर आहेच. अजून एक नवीन बाळ येणार म्हटल्यावर मला तर लय आनंद झालाय. बापू, हो माझ्यासारखा भाऊ आणि आपल्यासारखं कुटुंब पण मिळेल ना त्यांना. रुपालीताई, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात भारी निर्णय हा. हा, आणि मी तर खूप एक्साइटेड आहे रुपालीताई. अहो मी तर वाटच बघते की कधी. मॅडम, अहो जरा थांबा की, मुलकाची गडबड असते हिला. काय मग मोठी मा, मोठे बाबा, कसं वाटतंय तुम्हाला? अमोल, खरंच थँक्यू बाळा. तुझ्यामुळे कित्येक वर्षाचं माझ्या मनावरचं ओझाच उतरवता आलं मला. थँक्यू. अमोल,
तू नसतास तर या ठिकाणी हे पाऊल आम्ही उचलूच शकलो नसतो. आजपर्यंत रुपालीनं माझ्यासाठी तिच्या इच्छा आकांक्षाचा त्याग केला, पण तिला आज असं बघून मला खूप आनंद झाला. अपर्णा, तू म्हणतेस ते बरोबर आहे. कदाचित माझ्या आयुष्यातला सगळ्यात योग्य निर्णय हा असणार आहे. अगं, मला वाटायचं बाई असून माझ्या मुलाच्या तोंडून आई हा शब्द मला कधीच ऐकायला मिळणार नाही. पण आज देवाने मला ही संधी दिली. अमोलमुळे मला ही संधी मिळाली. मग मी नाही का म्हणू? रुपालीताई, अहो मुलाला जन्म देऊ शकत नाही तुम्ही, पण त्या मुलाला वाचून तुम्ही त्याला नव्याने जन्माला घालताय. कळतंय का तुम्हाला? अपर्णा, मी आतापर्यंत तुझ्याशी इतकं चुकीचं वागले तरी माझ्या सगळ्या चुका पोटात घालून तू मला माफ केलंस. तुझ्यासारख्या लहान बहिणीचं प्रेम मी कधीच समजू शकले नाही. ताई, लहान बहीण म्हणता आणि हात जोडतोय.